मित्रांनो, अजिंठा लेणीचा शोध कसा लागला त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. ब्रिटिश सैन्याची एक तुकडी अजिंठ्याच्या जंगलात भटकत होती. शिकारीच्या मागावर असलेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याने वाघाला गुफेमध्ये जाताना पाहिले. त्याच्या पाठोपाठ या गुंफेमध्ये पोहोचलेल्या जॉन स्मिथला आतील सौंदर्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. 28 एप्रिल 1899 रोजी जॉन स्मिथ नावाचा युरोपियन सैनिक शिकारीच्या मागावर या परिसरात आला आणि लेणी क्रमांक 10ची दर्शनी भागाची सूर्य कमान त्याच्या दृष्टीस पडली. ही अजिंठा लेणीच्या शोधाची सुरुवात. तोपर्यंत हा अमूल्य ठेवा जगाच्या दृष्टीने अज्ञात होता. जवळपास 1500 वर्ष तो अज्ञात राहिला. परंतु स्थानिकांना या लेण्यांची माहिती होती, पण महत्व कळले नव्हते. शेजारचे माथ्यावरचे लेनापूर हे गाव तर लेण्यांच्या निर्मिकांची वस्तीच. पण कालाउघात बुद्ध धर्माची पिछेहाट झाली आणि हा ठेवा अज्ञातात ढकलला गेला. अजिंठा हे गाव लेणीपासून 10 किलोमीटर अंतरावर. या नावाचाही एक इतिहास असावा. महामायुरी या 4थ्या शतकातील ग्रंथामध्ये बौद्ध तीर्थस्थळांच्या यादीत अजिंत जय या गावाचा उल्लेख आहे. दुसरा अंदाज, या लेणीला अचित्य या बौद्ध भिक्खूचा विहार म्हणतात. यावरून अजिंठा नाव असावे असा अंदाज केला जातो. इतकी वर्ष ही लेणी अज्ञात राहिली, कारण बौद्ध धर्माची पिछेहाट झाल्यानंतर येथे वस्ती नव्हती. घनदाट जंगलामुळे ती लेणी झाकली गेली आणि पुढे मुस्लिम राजवटीतही अज्ञात राहिली. देशातील 1200 पैकी तब्बल 1000 लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. खऱ्या अर्थाने बुद्धिस्ट सर्किट येथेच पूर्ण होते. नाशिक, पितळखोरा, घटोत्कच, भोगवर्धन म्हणजेच भोकरदन, तेर, प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, जुन्नर, नालासोपारा हा त्या काळचा व्यापारी मार्ग, त्यावर ठाई ठाई असलेल्या लेण्या, बुद्धविहार असा हा क्रम. या सगळ्या लेण्यांचा काळही वेगळा. भाजेपासून लेणी खोदण्याची सुरू झालेली परंपरा पुढे तर वेरूळमध्ये हिंदू, जैन, बौद्ध अशा सगळ्याच धर्माच्या लेण्यांचा समूह दिसतो. जॉन स्मिथने लेणीचा शोध लावल्यानंतर पुढे 24 वर्षे तेथे काही काम झाले नाही. पण ब्रिटिशांच्या शिरस्त्याप्रमाणे अहवाल तयार झाले, त्यावर अभ्यास झाला. पुढे 1844 साली ईस्ट इंडिया कंपनीने कॅप्टन रॉबर्ट गिलची नियुक्ती अजिंठ्यावर केली. गिल हा सैनिक गडी असला तरी मोठा चित्रकार होता. एका अर्थाने अजिंठ्याच्या कलेला पारखी मिळाला. त्याने लेणीची अवस्था पाहिली. झाडे झुडपे, वटवाघळांची वस्ती, वानरांचा वावर. त्याने एक एक गुफा स्वच्छ करायला सुरुवात केली. एक एक खजिना त्याच्या पुढे उघडायला लागला आणि त्याने त्या चित्रांची प्रतिकृती काढायला सुरुवात केली. रॉबर्ट गिल आणि पारू यांची प्रेम कहाणी अजिंठ्याच्या अविभाज्य भाग झाली. गिलने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन इंग्लंडमध्ये आयोजित केले, पण त्यापूर्वीच ही चित्रे भस्मसात झाली. परंतु तोपर्यंत आधुनिक कला जगतात अजिंठ्याचे नाव पसरले होते. शेकडो वर्षाचा अज्ञातवास संपला होता. अजिंठ्याला जागतिक पटलावर नेणारा कॅप्टन गिल आजही भुसावळच्या ख्रिस्त स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहे. 1857च्या बंडानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार संपुष्टात येऊन इंग्रजी अंमल सुरू झाला आणि अजिंठ्याचे भाग्य उजळले. एशियाटिक सोसायटीने यासाठी पुढाकार घेतला. 1872 साली जे स्कूलचे प्राचार्य जॉन ग्रिफिथ्स यांनी विद्यार्थ्यांकडून येथे चित्र काढून घेतली. त्यांचा अजिंठ्यावरचा दुर्मिळ चित्रग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात आहे. जगभरात केवळ 3 प्रती या ग्रंथाच्या असल्याने त्याचे मोल कळते. परंतु त्यांनी काढलेली चित्रे 1884 साली लंडनच्या आगीत भस्मसात झाली होती. यापूर्वी रॉबर्ट गिलने काढलेली पेंटिंग सुद्धा आगीत नष्ट झाल्या. पुढचा इतिहास सगळा ज्ञात आहे. आज अजिंठा जागतिक वारसा म्हणून जाहीर झालेला आहे.
तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी करणारी अजिंठा लेण्यांमधील स्त्री सौंदर्य आणि स्त्री प्रसाधनातील वास्तवता, विविधता आणि कलात्मकता आहे. यासोबतच अप्सरा, राण्या, दासी, सामान्य स्त्रिया यांच्या वैशिष्ट्यांचे चित्रण आढळते. राजा, गरीब, संन्यासी, बाल, वृद्ध, यक्ष, किन्नर, पशुपक्षी, वृक्ष, लता, फळे, वस्त्राभूषणे, चौरस्ते, राजदरबार, वाहने, वापरातील वस्तू यांचे दर्शने या लेणीत होते. त्यामुळे तत्कालीन संस्कृती जशीच्या तशी प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहते. इसवी सन पूर्व 200च्या सुमारास लेणी खोदण्यास सुरुवात झाली. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटांनी ही सुरुवात केली. सातवाहन काळात लेणी क्रमांक 8, 9, 10, 12, 13, 15 चे खोदकाम झाले. पुढे 500 वर्ष काम बंद पडले. पुन्हा 5व्या शतकात गुप्त, वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी तेथील लेणींचे खोदकाम केले. वाकाटक काळात लेणी क्रमांक 1, 2, 16, 17, 19 चे खोदकाम झाले. इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 700 म्हणजे सुमारे 900 वर्षांच्या कालखंडात सिद्धहस्त कलाकारांच्या किमान 30 पिढ्या अखंड राबल्या असतील. त्यातील एकाचेही नाव इतिहासात सापडत नाही. देशात साधारण 1200 लेण्या आहेत. 1824 साली जनरल सर जेम्स अलेक्झांडर यांनी अजिंठ्यास भेट दिली आणि 1829 साली रॉयल एशियाटिक सोसायटीत आपला अहवाल सादर केला. 1844 साली कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी तर्फे कॅप्टन रॉबर्ट गिलची अजिंठ्याच्या या खजिन्यावर नेमणूक झाली. अजिंठ्याच्या या निसर्ग सौंदर्यात रॉबर्ट रमला. पारू नावाच्या भिल्ल स्त्रीवर रॉबर्ट मोहित झाला. त्याने तिच्याशी लग्नही केले. 1856 साली पारू मरण पावली. पुढे या दोघांच्या प्रेम कहाणी अजिंठ्याचा अविभाज्य अंग झाली. पारूच्या समाधीवर गिलने लिहिलेला टू द मेमरी ऑफ पारू हु डाईड ऑन 23 मे 1856 हा संदेश आजही आढळतो. पारू गेली आणि रॉबर्टच्या हातातील ब्रशही गेला. पारूच्या मृत्यूनंतर रॉबर्ट गिलने ब्रश खाली ठेवून हाती बंदूक घेतली. 1857च्या बंडाच्या वेळी गिल पुन्हा फौजेत दाखल झाला, लढला, पण तिथेही त्याचे मन रमेना. म्हणून बंड मोडल्यानंतर पुन्हा 1861 साली त्याने चित्रकलेला वाहून घेतले. 1864 मध्ये भुसावळ येथे रॉबर्टने अखेरचा श्वास घेतला. 28 एप्रिल 1819 रोजी शोध लागलेल्या लेणीला रॉबर्ट गिलच्या रूपात पारखी मिळाला. धन्यवाद.